शिवराय मंडळी, कशा सगळे तिखट मीडिया चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मंडळी. आत्ता वाजले जवळजवळ 9 सकाळचे. आज आहे रविवार मंडळी. मागे दिसतंय कर्नाळा, इकडे दिसतंय मालिगड. आता आपण आज चाललो आहे मालिगडावर. मालिगडात आपला दुसरा व्हिडिओ आहे. 1-2 वर्षापूर्वी सुद्धा आपण आलो होतो. आज मालिगडचं पुन्हा एकदा बघायला भेटेल. वातावरण एकदम स्वच्छ बघा, एकदम क्लिअर. आज व्हिडिओ फोटो चांगले येतील मंडळी. आणि आपल्यासोबत आता आहेत अविनाश दादा, दीपक दादा आणि ठोंबरे काका बघा मागे चालतात. चला मंडळी, ट्रेकला सुरुवात करूया. महाराष्ट्रातील मानेगड किल्ला हा डोंगरमाथ्यावरील किल्ला आहे. मावळ प्रदेशात वासोलीपासून जवळच मानेगड किल्ला आहे. ते पनवेलपासून सुमारे 27 किलोमीटर अंतरावर आहे. पाताळगंगा MIDCच्या जवळ असल्याने मानेगडच्या पायथ्याची वडवली गावापर्यंत जाण्यासाठी वाहतुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मानेगड किल्ला हे एक सुप्रसिद्ध ट्रेकिंगचे ठिकाण आहे, कारण तिथे पोहोचणे सोपे आहे. मानेगड किल्ला सरखेल कान्होजी आंग्रे यांनी 17च्या दशकात बांधला होता. मानेगड किल्ला मावळ ते पश्चिम किनारपट्टी व्यापार मार्गासाठी पहारेकरी म्हणून काम करत होता. पुरंदराच्या तहाचा एक भाग म्हणून मराठ्यांनी मुलांना अनेक किल्ल्यांचा ताबा दिला, ज्यात मानेगडाचाही समावेश आहे. 5 मिनिटं मंडळी रेस्ट घेतली मागे. आज इथं वातावरण मस्त आहे, फोटो क्लिअर. मंडळी, आता आपण चाललो आहे नळीच्या वाटेने आणि हा राईट साईडवर रस्ता दिसतोय पायवाट. तिथून सुद्धा रस्ता होतो, तो पूर्ण घेरावरून जावं लागतं आपल्याला. पायथ्याच्या गावाच्या मागील डोंगराआडून ढोकवणारा माणिकगडाचा माथा दिसतो. प्रथम गावामागचा डोंगर चढून गेल्यावर आपण ठाकरवाडीत पोहोचतो. ठाकरवाडीतून लांबलचक पठार पार करून आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. चालत आता आपल्याला खिंडीच्या मधून जायचं. खाली खोल आहे, थोडं सावकाश चालत वरती जायचं. थोडं इथं पावसाळ्यात पाय सरकू शकतो जाताना, तसं पाणी पडतंय. जय शिवराय. जय शिवराय. खाल्लंच खायला खायला आज हरभरे भिजवले आले आणि कांदा हे मस्त बिळ बनवायची वरती आणि खाणार आणि खा ते आता मी खायला आठवणीचा मानेगड आहे आमचं.
किल्ल्यावर असं इकडे एक वाट येते किल्ल्याच्या मागून आपण इकडे आलोय. इकडे जातो वरती किल्ल्यावर. चला. तर मंडळी समोर दिसे प्रवेशद्वार. राईट साईडला एक मूर्ती आहे, तिथं आपण पूजन करूया. हा गडाचा प्रवेशद्वार आहे मंडळी. ती समोर दिसते ती किल्ल्याची तटबंदी आहे आणि हा पहिले टाकं लागतंय आणि हे टाक करून आपल्याला असा राऊंड मारून गडाच्या वरती जायचं. किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच चुन्याच्या घाण्यासाठी कातळात कोरलेलं चर दिसतो. पूर्वी या ठिकाणी घाण्याचे दगडी चाक होते, आता ते गडावर दिसत नाही. चुन्याच्या घाण्याजवळून 2 वाटांनी आपल्याला किल्ला पाहता येतो. सरळ चालत गेल्यास उत्तरभिमुख प्रवेशद्वारापाशी आपण पोहोचतो. गडाचा दरवाजा पहारेकऱ्यांसाठी असणाऱ्या देवड्या उद्ध्वस्त झालेल्या दिसतात. दरवाजाच्या आतल्या बाजूस घुमटी आहे. डावी साईडला गेल्यास अजून एक प्रवेशद्वार तुम्हाला दिसेल. ज्या प्रवेशद्वाराच्या पूर्वी पायऱ्या असाव्या त्या आता ढासळलेल्या आहेत. इथे आपल्याला दरवाजा लावायची दांडी दिसत आहे. गडाच्या मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूस गडाचा दुसरा दक्षिणाभिमुख दरवाजा आहे. या दरवाजाची चौकट अजून शाबूत आहे. द्वारपट्टीवर गणपती कोरला आहे. दरवाजावरून आत गेल्यावर आपण गडाच्या सर्वोच्च माथ्यावर येतो. तेथे उजव्या बाजूस मोठ्या वास्तूचे औषध आहे. मंडळी असं बोलवतं, हे बाथरूम आहे. हे पाणी असं येऊन त्याच्या खालून इकडे. मंडळी या वास्तूमध्ये ही वस्तू काय आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मंडळी. तर मंडळी ही होती एक वास्तू. पूर्वी हा राजवाडा असावा किंवा इथं राहण्याचं ठिकाण असावा असं वाटतंय. हे गडावरील सर्वात मोठे टाके आहे. तर मंडळी राजवाड्याच्या मागच्या साईडला एक बुरुज आहे, तुम्ही बघू शकता. मी व्हिडिओ दाखवला होता. बुरुज पूर्ण परिसर लक्ष द्यायला. आता मंडळी आपण राजवाडा बघितला आणि बुरुज बघितला, तर खाली जाऊन खाली जायचं. तिकडे जवळ टाक्या तिथं त्या बघूया. खालून येताना आम्ही बेलाची पानं आणि फुलं आणली होती. मंदिराच्या बाजूलाच हे पाण्याचे टाके आहे. हे पाणी खराब आहे, कृपया पिऊ नये. याच्या बाजूला एक छोटं टाकं आहे, हे बघा समोर दिसतं ते. यातलं पाणी तुम्ही पिऊ शकता.
रस्त्याच्या पुढे गेल्यानंतर एक तुम्हाला वास्तू दिसते ते आत्ताच संवर्धन केलं दिसते मंडळी. असं वाटतं की हे चौरस्ता असावा. तर मंडळी आज वातावरण एकदम क्लिअर आहे. तर समोर बघा संपूर्ण किल्ले दिसतात. मी तुम्हाला आता पुढे स्लाईडमध्ये मेन्शन करेन कोणकोण दिसतात ते. असंच मंडळी आपण पुढे पुढे चालत जायचं आहे. समोर दिसतोय ध्वज आणि पायऱ्या सुद्धा लागतात. याच्या ठिकाणी मागून जायचं आहे. पुढे एक पाण्याची टाकी आहे मंडळी, ती पाहूया आता आपण. तर मंडळी पुढे चालत आल्यानंतर इथे पाण्याची टाक आहे. पुढे एक पाण्याची टाक आहे. काय पाणी चौकशी हो मित्रांनो, आपल्या घरामधल्या फ्रीजरचं पाणी काय पिता तुम्ही? एवढं थंड, कड्यावरील सह्याद्रीतील अमृततुल्य पाणी, याला दुसरी उपमाच नाही. एकदम शुद्ध, थंड आणि स्वादिष्ट असं हे पाणी. जय शंभूराजे, दह कर ढेर हुई नृपगढ़िया, मुगल भारत में सैन्य तूफान, ढह सके गढ़ नृप शंभू क्या, गढ़ी न गढ़ ये बहुबलवान, ये बहुबलवान. शौर्य शुभंकर शंकर शंभो, साहसी शौर्यत्यम शंभो, सूर्यकुल सुकृति दिवाकर, श्री स्वराज्य सुवर्धक शंभो. धौर्य धूरीधर नीधर शंभो, धग धग दाता वानन शंभो, तरणी तेज तलवार ही शंभो, दारुण दलपति दंडक शंभो. रण रौरव रण कर्कश शंभो, राज रत्न रणि राघव शंभो, राजनीति रण राज धुरंधर, राज राजेश्वर राजन शंभो. परम प्रबल पराक्रम शंभो, पितृकीर्ति प्रवर्धक शंभो, प्रमत्त खल प्रमर्दक राजा, प्रजा प्रिय प्रतिपालक शंभो. बुद्धिमान बुधभूषण शंभो, गुणमंडित गुणाश्रय शंभो, बाजी मने कलार नवराजा, सकळ कलापती राजा शंभो, सकळ कलापती राजा शंभो. जय छत्रपती शंभूराजे. इकडून तुम्हाला सांक्षीगड आणि समोर दिसतोय तो कर्नाळ सुद्धा दिसतो मंडळी. आता पण पाण्याची टाकी बघून वरती चालत आलोय. समोर हे जुन्या वास्तू दिसतात मंडळी. मनोनी साधिजे तो योग, मनोनी साधिजे तो योग, राज साधनांची लगबग. तर मंडळी माणिकगडावर दीपक दादा, अविनाश दादा आणि काकांनी झाडे लावलेत. ती किती झाडे लावलेत ते आता सांगतील आपल्याला. जय श्रीराम दादा. मित्रांनो, गेल्या 3 ते 4 वर्षापूर्वी आम्ही सलग 3 वर्ष इथे झाडं लावतो. पण काही समाजकंटक यांनी झाडाला आग लावल्यामुळं वेळोवेळी छातीपर्यंत आलेली झाडं जळून जातात. हे झाड उन्हाळ्यामध्ये पूर्ण जळालं होतं. पण पुन्हा ते आता नव्यानं फुटलेलं आहे. अजून बरंच झाड होतं. आम्ही छोटी फांदी लावली 3 वर्षापूर्वी. आता त्याचं वृक्षात रूपांतर होत आहे. तर तो आनंद वेगळाच. आधी समोर पण बघतात, तो पण चांगलं होतं. त्याला पण एकदम पालवी फुटले. त्या समोर चिंतेच झाडच आहे. आम्ही जी 100 झाडं लावली ती त्यातली 20-30 झाडं आता जिवंत आहेत. धन्यवाद. आता पण खाली उतरूया. तर मंडळी ही तुम्हाला दिसते किल्ल्याची तटबंदी सध्या ढासळी अवस्थेत आहे. तर मंडळी हा असा होता माणिकगड. तर मंडळी आता मी उतरतोय. आता जवळजवळ वाचलेत 1:15. आता आम्ही उतरतोय खाली. भेटतो डायरेक्ट खाली मंडळी. पाऊस पण यायला लागलाय आणि रेनकोट वगैरे काय म्हणतात नाही. सकाळी तुम्ही बघितलात की पूर्ण आकाश मोकळा होता आणि आता पूर्ण दाटून आलाय. चला पाऊस. मंडळी इथे पोहोचलं वेळेच्या वाट्यावर. जेवढं चढणं कठीण तेवढं उतरणं डबल कठीण असतं. भेटूया डायरेक्ट खाली. मंडळी चालले.
नवीन असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मंडळी असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतील. तोपर्यंत म्हणजे टेक केअर, बाय, काळजी घ्या, धन्यवाद, जय शिवराय. चला आमची रिक्षा पण आलेली आहे, आम्ही आता चाललोय. चला मंडळी. हो काय करताय?